संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. आपण एकत्र राहायला पाहिजे. सर्वांनी एकत्रित राहून हम सब एक आहे अशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. पुढच्या काळामध्ये मुस्लिम समाज असो, मराठा समाज असो, कुठलाही समाज असो, या सर्व समाजाला एकत्रित घेऊन आपण चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला माहिती आहे 18 पक्कड जातीला एकत्र घेऊन सर्व हे राज्याचं तोरण बांधलं होतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामध्ये रमजान मास हा मुस्लिम समाजासाठी पवित्र महिना असून या काळात रोजा म्हणजे उपवास ठेवला जातो. रोजा संपल्यानंतर सामूहिकरित्या इफ्तार करण्याची परंपरा आहे. याच धार्मिक परंपरेला अनुसरून कर्जत येथे सुधाकर भाऊ घारे यांच्या वतीने एक विशेष इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ही इफ्तार पार्टी आज 22 मार्च रोजी कर्जत सुन्नी जामा मस्जिद येथे आयोजित करण्यात आली होती. येथे शेकडो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन उपवास सोडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुस्लिम ट्रस्टचे अध्यक्ष सैदू शेख यांनी सुधाकर घारे यांचे औपचारिक स्वागत केले. या प्रसंगी अनेक आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या उपक्रमाच्या माध्यमातून धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकता यांचा सुंदर संदेश देण्यात आला. उपस्थित मुस्लिम बांधवांनी सुधाकर घारे यांच्या या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले. अशा सामाजिक उपक्रमामुळेच समाजामध्ये बंधुत्व आणि ऐक्याचा संदेश अधिक बळकट होतो. रमजान महिन्याच्या आपल्या सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो आणि आपल्याला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले आपले मौलाना हैदरजी मौलाना, आपल्या मुस्लिम मशिदी ट्रस्टचे कमिटीचे अध्यक्ष सैदू शेख, उपस्थित असलेले दीपकजी श्रीखंडे, कोठारी सर, अविनाशदादा कडू, जलील शेख नजे, सरपंचभाई दिवाळे, माणूसदादा पाडकर, उमेश अप्पा, प्रवीणजी उत्तम, जयंतजी मशे, जी पानसरे, आमचे मित्र सरपंच जाबीरभाई शेख, या नगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथजी ठोंबरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले या मशिदीचे सर्व आताच नवनिर्वाचित निवडून आलेले सर्व कमिटीचे सदस्य, खजिनदार, सर्वच मेंबर, उपस्थित असलेले आमचे बिलालभाई, तुमचे फेरड सेठ, सर्वात प्रमुख मान्यवर, तर माझे छोटे मित्र आणि खऱ्या अर्थाने या रमजान महिन्यामध्ये आपल्याला शुभेच्छा देणं आमचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य करण्यासाठी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही अल्लाच्या दरबारी आलो आणि आपल्याला सर्वांनाच अगदी मनापासून त्या रमजान महिन्याच्या, पवित्र रमजान महिन्याच्या मनापूर्वक अशा शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना माहिती आहे रमजान महिना आला की आपल्याला आपले रोजे असतात, नंतर शेवटी ईद असते आणि आपण सर्वजण अगदी भक्तिभावाने आपल्या रोजा करत असतात. रोजा करत असताना आपले दिवसभरातून 5-5, 6-6 वेळा नमाज पढतो. त्यामध्ये आपण कुराणाचं वाचन करतो. त्यामध्ये सर्व समाजाला शांततेचा आपण एक संदेश देतो. तर आपण बघितलं असेल का पैगंबर मोहम्मदाने आपल्याला शांतता कशी असावी तर त्यांच्या विचारामधून आपल्याला सर्वांना दिलेले आहे आणि त्यांचे विचार खऱ्या अर्थाने आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले पाहिजे. आणि त्याच पद्धतीने आपल्या सर्वांनाच माहिती आहे कर्जत तालुका असेल, खालापूर असेल, रायगड तालुका असेल, यामध्ये कधीच आपला जातीवाद झालेला नाही. आपण सर्व हम सब एक आहे अशा पद्धतीने आपण आजपर्यंत वावरत आलो. यापुढे आपण अशा पद्धतीने वावरत राहू. आपल्यामध्ये कधीही जातीभेद होऊ नये. आपण चांगल्या पद्धतीने एकत्रित गुणाने आपण एकत्र राहायला पाहिजे. सर्वांनी एकत्रित राहून हम सब एक आहे अशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. पुढच्या काळामध्ये मुस्लिम समाज असो, मराठा समाज असो, कुठलाही समाज असो, या सर्व समाजाला एकत्रित घेऊन आपण चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला माहिती आहे 18 पक्कड जातीला एकत्र घेऊन सर्व हे राज्याचं तोरण बांधलं होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामध्ये सर्व समाजाची मंडळी आपलं काम करत होती. 1857 सालचा इतिहास आपण विसरून चालणार नाही.
ब्रिटिशांच्या विरोधात मुस्लिम आणि हिंदू एकत्रित होऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध लढले, म्हणून आपला खऱ्या अर्थाने आपला देश स्वतंत्र लढण्याचं काम करत आहे. अशा पद्धतीने आपण पुढच्या काळात सुद्धा एकत्रित येऊन चांगलं काम करू. आणि माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना माझं एक सांगणं असेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठलीही काही आवश्यकता असेल, कुठलीही मदत लागेल, तेव्हा आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असू, असं आजच्या या शुभेच्छा प्रसंगी सांगतो. जास्त वेळ घेणार नाही, तर आपला नमाजीचा वेळ झालेला आहे. आपण आम्हाला संधी दिली आणि आपला या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने आपल्याला इथे यायला मिळालं, अल्लाच्या चरणी यायला मिळालं, ते आमचं भाग्य समजतो. आपल्या सर्वांना अगदी मनापासून या पवित्र रमजान महिन्याच्या आणि येणाऱ्या ईदीच्या मनपूर्वकाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार.